मंडळी, आपल्या जीवनामध्ये अनेक संकट, दुःख येतात, कष्ट येतात आणि आपण जे गुरु आहेत आपल्या गुरूंना शरण जातो। मग अनेक जण म्हणतात की माझे जे गुरु आहेत जसे श्री स्वामी समर्थ महाराज किंवा गजानन महाराज किंवा गोंदलकर महाराज किंवा तुमचे वडिलोपार्जित जेही गुरु असतील ते गुरु, आम्ही त्या गुरूंचं अगदी न चुकता नामस्मरण करतो, नामजाप करतो, त्यांची पूजा अर्चा करतो, स्तोत्र पठण करतो, पण तरी देखील आमच्यावर गुरुकृपा होत नाही। तुमचं हे म्हणणं साफ चुकीचं आहे। तुमच्यासोबत जर या गोष्टी घडत असतील तर 100% तुमच्यावर गुरुकृपा आहे। मग त्या गोष्टी कोणत्या, चला तर सांगते। मंडळी, गाडीवरून जाताना कुणाचा तरी अचानक धक्का लागून पडता पडता आपण स्वतः सावरतो, ते सावरणं म्हणजे गुरुकृपा। आयुष्यात येणारे अनेक संकट आपल्याला न कळत टळून जातात, ते टळलेले संकट म्हणजे गुरुकृपा। एक वेळची जेवणाचे वांदे असताना मिळालेले 2 वेळचे पोटभर जेवण म्हणजे गुरुकृपा। कोसळलेल्या दुःखरूपी डोंगराला पेलण्याची जी ताकद आपल्यात निर्माण होते ती ताकद म्हणजे गुरुकृपा। आता सर्व संपले असे वाटत असताना पुन्हा उठून विश्व निर्माण करण्याची नवी उमेद उत्पन्न होते, ती उमेद म्हणजे गुरुकृपा। अडचणींमध्ये साथ सोडून गेले असताना तू लढ, आम्ही आहोत सोबत, हे गुरुबंधूचे शब्द म्हणजे गुरुकृपा। पैसा, गाडी, बंगला मिळणे आणि ती ऐपत नसताना सुद्धा आपण त्या आपल्या आयुष्यात येतात किंवा आपण ते घेतो, हे सर्व मिळणे किंवा हे सर्व समाधान आपल्याला लाभणे म्हणजे गुरुकृपा। मग आता तुम्ही विचार करा, तुमच्यावर गुरुकृपा आहे की नाही? असेल तर कमेंट्समध्ये लिहायला विसरू नका। श्री